उल्हासनगरमध्ये विद्यार्थी नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे। पाण्याच्या पाईपलाईनवरून हा प्रवास त्यांचा सुरू आहे। नाल्यावरचं स्लॅबचं काम हे अर्धवट आहे आणि जीव गेल्यावर महापालिकेला मग जाग येणार का असा संतप्त सवाल या निमित्तानं विचारला जातोय। उल्हासनगर शहरातल्या मध्यवर्ती रुग्णालयासमोर सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचं काम सुरू आहे, मात्र या रस्त्यात येणाऱ्या नाल्यावर स्लॅब टाकण्याचं काम अजूनही अर्धवट अवस्थेत आहे। त्यामुळे विद्यार्थी तसंच नागरिकांना नाल्यावर असलेल्या पाण्याच्या पाईपलाईनवरून चालत असा जीवघेणा प्रवास करावा लागतो। सध्या पावसाचा जोर जास्त असल्यामुळे या नाल्याला प्रचंड पाण्याचा प्रवाह देखील आहे, त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। महापालिकेने त्यामुळे आता तातडीने नाल्यावरच्या स्लॅबचं काम पूर्ण करावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे। एखाद्या नागरिकाचा जीव गेल्यावरच महापालिकेला जाग येणार का असा सवाल त्यानिमित्तानं आता नागरिक विचारतात।